नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? आय होप सगळे ठीकच असाल. तर सुरुवात करते एका नवीन व्हिडिओपासून. तर आज होता मंगळवार आणि आज होते मंगळागौरीची पूजा होती. सो लवकर उठले, आंघोळ केली आणि फ्रेश झाले. पटपट आवरायला घेतलं कारण थोडं मला अजून काम भरपूर होते, त्यामुळे मग आवरायला घेतलं. आज फास्टमध्ये आवरलं सगळं. आवरून रेडी झाले. अजून हे झोपलेलेच होते. मला असं आंघोळ केल्यानं बाहेर यायला गेल्यावरती खूप जास्त आवडतं. इतका छान पक्ष्यांचा आवाज येतो आणि मी नवीन प्लांट लावले खूप सुंदर असे. त्यानंतर पटकन झाडू वगैरे मारून घेतला सकाळी, कारण दिवा वगैरे लावायचा असतो सकाळी. सो पटपट झाडू वगैरे मारून घेतलं. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मला कुकर लावायचा होता. वरण भाताचा कुकर लावायचं तसं, कारण मिस्टरांना जायचं होतं लवकरच. सो पटकन कुकर पण लावून घेतलं. लगेच काम पण करून घेतलं. नंतर गेले रांगोळी काढायला. तुळशीपाशी रांगोळी काढून घेतली. प्रकारे मी तुळशीपाशी रांगोळी काढून घेतली. दारापाशी अशी रांगोळी काढून घेतली छान अशी. नंतर आईने चहा केला होता. छान असा चहा पिला. मस्त बसून चहा पिला. नंतर बटाट्याची भाजी केली, कारण नंतर मला खाली पण जायचं होतं, बाहेर जायचं होतं. सो स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर बटाट्याची भाजी केली. खाली गेले यांच्यासोबत. झाडांची पानं आणायची होती. मंगळागौरीसाठी जे कोणी मंगळागौर करत असेल त्यांना माहिती असतं, प्रत्येक झाडाची 16 पानं लागतात. ते पानं वगैरे घेऊन आले. तर 9:30 वाजले होते. त्यांना जायचं होतं. मग त्यांची घाई चालू झाली होती, त्यामुळं मग पोळ्या करून घेतल्या पटकन. 9:30 झाले होते. मग पटकन पोळ्या करून घेतल्या. पोळ्या वगैरे आईसोबत गप्पा मारत नाही, कधी पोळ्या झाल्या कळालंच नव्हतं. मग पोळ्या करून घेतल्या. किचन कट्टा साफ करून घेतला. किचन साफ झाल्यानंतर मस्त अशी रांगोळी काढून घेतली. मंगळागौरीची पूजा करायची होती. मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली. आणि हे अशा प्रकारे सामान लागतं पूर्ण मंगळागौरीसाठी. असं सामान लागतं. साडी वगैरे घालून फ्रेश झाले. नंतर आवरून घेतलं. मेकअप वगैरे करायचा होता, त्यामुळे मी मेकअप वगैरे करून घेतला. साधा सिंपलच मेकअप केला पटकन असं, कारण 12:30 पावणे 1 होत आले होते. मला नंतर क्लासला सुद्धा जायचं होतं, त्यामुळे फास्ट आवरायला घेतलं. नंतर रेडी झाले. अशी छान अशी रेडी झाले. कशी वाटते साडी नक्की सांगा. अशा प्रकारे सामान लागतं. हे गंज लागतो पूर्ण. याला महादेवाची पिंड तयार करायची असते, त्यामुळे हे गंज पूर्ण असा काळा करायला लागतो आपल्याला. पूजा वगैरे झाली. मस्त खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवला देवीला. मंगळागौरीला मस्त असा नैवेद्य दाखवला. ओटी वगैरे भरली. नंतर आरती झाली. आरती झाल्याच्या नंतर मंगळागौरीची कथा वाचायला घेतली. इतकी सुंदर अशी मंगळागौरीची कथा आहे. तुम्ही जरी मंगळागौरीची पूजा करत नसाल तरी कथा जरी वाचली, खूप सुंदर अशी कथा आहे. नक्कीच वाचा तुम्ही. आणि कुणाची इच्छा असेल पूजा करायची तर करू शकता. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं पूजा केल्याच्या नंतर. पूजा वगैरे झाल्यानंतर बसले होते. लगेच 3 वाजले. क्लासला जायचं होतं. फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. मला ब्लॉग कंटिन्यू करायचा होता. सो फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मला पटकन आवरावं लागलं आणि व्हिडिओ पण इथं स्टॉप करावा लागला, कारण मला क्लासला जायचं होतं आणि फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती.
इथंच मी व्हिडिओ स्टॉप केला. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.